आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता गावात बोंबाबोंब सुरू झालेली होती. बेताळी लो म्हणा. लोक जीव मुठीत घेऊन पळत सुटत होते. पळताना एकमेका सांगत होते, वेताळ नुसतो असो आगीसारखं पेटलेलो असा. त्याच्या डोळ्यातून कानातून नुसते आगीची आग बाहेर पडत होती. अरे त्यांना नुसतो जडो जरी उघडल्यांना तरी 4 झाडा जळान पडत होती. अरे अंग कसा नुसता लोखंडासारख्या तापून लाल झालेला होता. लोकांका असो प्रश्न पडलो, अरे हे का आवरायचा कसा? तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची वाट अडवीत होतो. लोकांका कामाधंद्यासाठी गावाबाहेर पडणं मुश्किल होऊन बसलेला होता. पण तशी गावातून बाहेर पडा 4 वाट्या असत. एका वाटेवर जनावरांची भीती, दुसऱ्या वाटेवर दरोडेखोरांची भीती, अरे तिसऱ्या वाटेवर तर नदीच असा. आणि चौथ्या वाट्यावर हो वेताळ. लोकांका काय कळेल असाच झाला होता. चहू बाजूने आले संकट, लोक म्हणती हा कैसा कट. देवा तू मांडला आज आम्हावरी. त्यामुळे झाला काय तर लोक उपाशी भराक लागले. गावाचो बाहेरच्या जगाशी असलेलो संपर्कच तुटलो. कोण आतसून बाहेर जायना आणि बाहेरसून कोणी आत येईना. आणि अशातच जाळ घडू नको होता ताच घडला. शेजारच्या गावात काही काळापूर्वी गेलेलो एक व्यापारी गडगंज संपत्ती जमवून आपल्या घरातल्यांच्या भेटात ह्या गावाकडे येण्यासाठी निघालो होतो. घरची मंडळी वाट बघत असतली म्हणान तेचो जीव अगदी कातावलेलो होतो. ते का कधी एकदा घराकडे पोचतोय असा झालेला होता. त्याची बायको आणि त्याचा 3-4 वर्षाचो लेक चातकासारखी त्याची वाट बघत होतो. त्या व्यापारात गावावर इलेला ह्या संकट अजिबात माहित नाही होता. ते का जाताना ह्या वेताळाच्या वाटेवरच जाऊचा लागताला. आता काय, अरे ते काय होताला काय ह्या व्यापाराचा. त्याची आणि त्याच्या बायका पोरांची भेट होतेली काय की वेताळ टेका पण अडवतलो. आणि जर व्यापारान दुसऱ्या वाटेन जाऊचो निर्णय घेतल्यानंतर काय होतलं त्या व्यापाराचा. भयकंपित लोक जाहले, इकडे तिकडे पळू लागले. त्यान कळे काय झाले विधात्याच्या मनी. असो पुढे काय जाहले, एका धनिकाच्या आड आले. वाईटापासून रोखण्या भले वेताळ स्वामी. तर झाला असा, वेताळाच्या अशा अवतरण्यात पृथ्वीवर लोकांमध्ये भीतीचा वातावरण पसरलेला होता. पण त्यात त्याची तरी काय चूक. ते का शाप होतो आदिमायेचो. आणि उशापाची प्रचिती येण्यासाठी ते का वाट बघूची लागणार होती त्या सिद्ध पुरुषाची. तो ते का शिवस्वरूपात बदलणार होतो. पण तोपर्यंत ह्याचा उग्र रूप लोकांका सहन करूकच लागणार होता. आणि त्यात फसणार होतो तो व्यापारी. त्याच्याकडे भरपूर पैसो अडको होतो. आणि घराकडे त्याचो लेक बाबा येणार म्हणून त्याची वाट बघत बसलो होतो. आणि अशा प्रकारे लोकांका काहीच कळेनासा झाला होता.
पुरे करते आता. चल भोजन ग्रहण करून घे. बाळा, भोजनाची वेळ झाली आहे. आधी भोजन करून घे आणि पुन्हा खेळ. धड काही ग्रहण करीत नाहीस म्हणून किती क्षीण झाला आहेस बघ. अशाने शरीरात बळ कसे येईल आणि मग चेंडू दूरवर फेकू शकणार नाहीस तू. चल आता भोजन करून घे पाहू. नाही, मी पिताश्री आल्याशिवाय काही ग्रहण करणार नाहीये. अरे बाळा, पिताश्रींचे काही नक्की सांगता येत नाही. दूरचा प्रवास आहे आणि तुला कसे ज्ञात की पिताश्री आजच येणार आहेत ते? माझे मन सांगते की पिताश्री आज दिनच येणार आहेत आणि येताना माझ्यासाठी भरपूर काही घेऊन येणार आहेत. मी पिताश्री आल्याशिवाय काही ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. तू काही माझे ऐकणार नाहीस. तुझे पिताश्री आले की त्यांच्याकडे तक्रार करणार आहे मी तुझी. काय रे, काय झालं? गाडी अशी अचानक का थांबवलीस? मालक मालक. अरे मालक मालक काय करतोयस नुसता? पुढं बोल काहीतरी. मालक उठा मालक, समोर बघा काय आहे. अरे काय आहे हे बघ, नुसता वेळ काढू नकोस. मला लवकर घरी. अरे अरे हे कुठल्या वाटेने आणलंयस मला? मालक नेहमीचीच वाट आहे. अरे अरे नेहमीचीच वाट आहे. मग हे काय आहे? कोण आहे हा? माहित नाही मालक, मी पण पहिल्यांदाच बघतोय. गाडी घेऊ का पुढे? अरे पुढे घेऊ काय पुढे घेऊ? याच्या तावडीत सापडलो तर इथेच आपली राख होऊन जाईल. जसे आला आहात तसेच्या तसे परत जा. या मार्गावरून मी कुणालाच पुढे जाऊ देणार नाही. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर क्षणार्धात भस्मसात करून टाकेन मी. अहो मी वर्षांनी घरी चाललोय. माझी पत्नी आणि माझा पुत्र माझी वाट बघतायत. मी जर वेळेवर घरी नाही पोहोचलो तर त्यांच्या जीवाला घोर लागेल. हो, माझा पुत्र बाबा अजून कसे आले नाहीत म्हणून रात्रभर रडत राहिलो. हे बघा माझ्याकडे पुष्कळ सोनं नाणं आहे. हवं तर ते तुम्ही घ्या, पण माझी गृही जाण्याची वाट सोडा. मला माझ्या गृही जाऊ द्या. कदापि नाही. हे संपत्तीचं आमिष मला दाखवू नको. दुसऱ्या कोणाला तरी दाखव, मला नाही. मी जर ठरवलं तर आता इथे सोन्या चांदीची रास उभी करेन. त्याही गोष्टींचं मला अप्रूप नाही. आता जेवढं मी सांगितलं आहे तेवढंच कर. या मार्गावरून मार्गक्रमणाचा विचार सोड आणि परत जा. हा मार्ग माझ्या मालकीचा आहे. आता यापुढे या मार्गावरून कोणीच मार्गक्रमण करू शकणार नाही. तरी देखील तू पुढे आलास तर मी भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. अहो पण माझी माणसं माझ्या घरी खरंच माझी वाट बघत असतील. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. गाडी फिरव, गाडी फिरव. बाळा, खूप रात्र झाली आहे. चल
भोजन करून घे पाहू. म्हणते पिताश्री कुठे आहेत? अजून कसे नाही आलेत ते? मला खूप आठवण येते पिताश्रींची. बाळा, तुला भूक लागली आहे. ऐक माझे, म्हणून मगाशी सांगत होते भोजन ग्रहण कर म्हणून. आता रडत बसू नकोस. चल भोजन ग्रहण कर पाहू. नाही, जोवर पिताश्री येत नाही मी भोजन करणार नाही म्हणजे नाही. अरे रात्र किती झाली आहे. तुझे पिताश्री या समयी नाही यायचे. ते उद्या दिवसा उजेडी येतील. मग मी पण त्यांच्या समवेतच भोजन करेन. बाळा, हट्ट करू नकोस. मी काही ग्रहण करणार नाही म्हणजे करणार नाही. माते, पिताश्री तिथे उपाशी असतील का? त्यांना काही ग्रहण करण्यास मिळाले असेल का ग? माते, पिताश्रींना शोधण्यास जाऊया का? ते ज्या वाटेवरनं येणार आहेत आपण त्या वाटेवरनं जाऊया का? जाताना थोडेसे अन्नही घेऊन जाऊया, म्हणजे ते जर कुठे उपाशी पोटी बसले असतील तर त्यांना तेथेच ग्रहण करण्यास मिळेल. बाळा, किती रे रूप दाखवशील. क्षणात इतका हट्टी आणि क्षणात इतका समंजस. माते, सांग ना, जाऊया का? रात्र खूप झाली आहे. या समयी जंगलात मोठे भयंकर प्राणी आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतात. या समयी कोणीही जंगलातून मार्गक्रमण करीत नाही. तुझे पिताश्रीही कोठेतरी आश्रय घेण्यास थांबले असतील. ते उद्या दिवसा उजेडी परतीच्या प्रवासास निघतील. तू आज जा आणि हात धुवून घे. जा. देवा, मी ह्याच्या मनाला शांत करण्यासाठी याला काही बाई सांगते आहे खरी, पण अनेक प्रश्न माझ्या मनाच्या भोवती पिंगा घालीत आहेत. देवा, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. त्यांना सुखरूप घरी पोहोचव. अशा प्रकारे तो इवलोसो जीव उपाशी पोटीच झोपान गेला. अरे किती तो समंजसपणा. अरे इतको समंजसपणा ह्या इवल्याच्या जीवात खसून येता. तो देता. वय जसा वाढत जाता तसा हळूहळू आपण तो गमावून बसतो. पण आपण तो राखूकच होय. त्याच्यासाठी एकमेकावर प्रेम करू होय. घरातल्यांचो, शेजारच्यांचो, गावातल्यांचो, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचो आपण आदर करू होय. अरे हीच तर आपली संस्कृती असा. बघा बाळा, कधी रडायचं नाही, रुसायचं नाही, कसला हट्ट करायचं नाही. कळलं ना? तो व्यापाराचो लेख मात्र निजलो होत, पण त्याची आऊस मात्र त्याका अगदी प्रेमान रात्रभर कुरवळत होती. ते लेख उपाशी दिसलो तर त्याच्या औषिक नीज लागतली. शेवटी पाऊस म्हणजे देवाचाच रूप. आमच्यावर काय संकट इला तर वेतोबाग नीज लागा नाही ना. तशीच ती सुद्धा बिचारी रात्रभर तळमळत होती लेकासाठी, गोवासाठी देवाचो धाव करत होती. जीव कासावीस झालं होतं तिचो. तकलीफ नको नको ते विचार फिरत होते. डोळ्यातून सारख्या पाणी घळा घळा वाहत होता. अरे विचारणार तरी कोणा होती ती. वंदिताई, काय गो?
आज जरा ना घरात लवकर जाऊचं लागला. आज काही कधीच होता ना, मग उद्या सांगशाल. वय येते आम्ही. देवा माफ कर माका. आज तुझी कथा अर्धवट सोडून जाते रे. पण आज परत उशीर झालो तरी मग घरात घेऊचे नाही. तुका माझ्या घरातली परिस्थिती माहीतच असणार आहे. राग मानू नको. येते. आहे त्यांका पाणी देऊची काही एक गरज नाही. भाई खोत आज आहे कसे वाट चुकलास की काय? पैशांची गरज आहे. महेश महेश शेठ विसरलास काय? महेश शेठ माझं जरा तुमच्याकडे एक काम असं. बोला. कसा यो वाडो माझो असा. म्हणजे माझ्यावर वाईट परिस्थिती इली म्हणून मी तुमका ऐकले. पण वाडो ना माझो जन्मस्थान असा. माझ्या औशीचं अख्खं आयुष्य गेलं या वाड्यात. तिथं असं म्हणणं होतं की तिचे शेवटचे दिवस पण या वाड्यातच जाऊ. बरा मग मगे यो वाडा जर तुम्ही माका दिलास म्हणजे विकला तर बरं होतं. तुम्ही कितके पण पैसे सांग मी देते. पण यो वाडा माका दे. तुम्ही काय या वाड्यापेक्षा आणखीन मोठ्या आलिशान घरात राहू जाऊ शकता. पण यो वाडू माका द्या. तुम्ही म्हणाल तितके पैसे मी तुमका हाडून देता. भाई खोत पहिला तर ह्या विसरून जावा की वाडो तुमचं हा. त्यामुळे तुमच्याकडे इतके पैसे आहेत तर तुम्हीच जाते आलिशान आणि सुंदर घरात राहू. मी हो वाडो सोडूचे नाही. असं म्हणा नको. मका गरज असा. माझ्या औशीची शेवटची इच्छा म्हणून म्हणताय काय म्हणून म्हणतलंय. नाहीच म्हणतलंय. आणि आता हिसून निघा. उगाच माझ्या वेळेची खोटी करू नको. आणि आता तुम्ही खोत नाही आस की मी ज्याच्यासाठी माझा वेळ वाया घालवू. हा तुमका काही गरज लागली ना तर माका बिंदास सांगा. त्याच्यासाठीची भीक मी तुमका नक्की देतले. पण ह्या घराचा विचार मनातून काढून टाका. ह्या घर तुमका कधीच मिळणार नाही. आणि आता निघा. आणि हा पुढल्या वेळेत येताना माझी वेळ घेऊन येवा. तुमच्यासारख्या रिकामटेकडे माणसावांगडा बोलूक माका वेळच नसता.
उठा, निघा. महेश शेठ, कैसून कसलोच आवाज येत नाही. या मनान सगळं शांत असा असं समजून गाफील राहू नको. एखादा मोठा वादळ येण्यापूर्वीची शांतता. समुद्रात होडी सोडल्यावर समुद्र शांत असत, तो आपल्याला घाबरून असं समजून गाफील राहून काय उपयोग नाही. कारण कधी एखादी लाट येतली आणि होडी पलटी करून समुद्र त्याका आपल्या पोटात घेऊन तळाशी जातलो ना, ते कळणार नाही. म्हणून म्हणते गाफील राहू नको. डोळ्यात तेल घालून राहूक लागतं.